सदा मात्र कोड्यात पडला. भाऊ म्हादा ठार अडाणी, त्याची बायको भोळसाट. आयुष्यभर आंधळी उरावर कुणी घेत बसायची. त्यापेक्षा शात तेवढं एकत्र करूया. दोघं बी कामाला गावतील, पीक वाटून घेऊ आणि सौत खाऊ. मग कुणी नाव ठेवायचं काम नाही. मग त्यानं चुलता शंकर तात्याला बोलावून म्हादाच्या पुढ्यात सारं सांगितलं. त्याच्या बायकोला बी पटवून दिलं. सदा जसा शाना हुशार तसा चतुर व स्वार्थी पण होता. त्याची बायको पण तशीच कंजूस चिक्कू मारवाडीन. मग काय, दोघांनी संसारात म्हादा व त्याच्या बायकोचा गैरफायदा उठवायचा विचार केला. यासाठी सदाने एक युक्ती योजली. त्यानं भाऊ भावजाईला थोड्याच दिवसात सौतं ठेवलं. एकाच्या 2 चुली झाल्या. शेत सोडून सारं वाटून घेतलं. शेत एकत्रच करायचं ठरलं. पण त्यासाठी त्यानं एक अट घातली. म्हणाला, हे बघ म्हादा, आपण शात एकत्रच करूया. पीक निम्म निम्म वाटून घेऊया. मेलेल्या आपल्या आबालाही बरं वाटल. म्हादा कबूल झाला. सदाचा पुढचा प्रश्न, तुला पिकाचा वरचा भाग पाहिजे का खालचा? आत्ताच काय ते ठरवून सांग. म्हादा अडाणी एडसर आणि त्याची बायको भोळसर. काय बोलणार? काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाला, वरचा भाग तुला घे, खालचा भाग मला दे. झालं. दोघांनी वर्षभर एकत्र शेती केली. सदानं शेतात जोंधळा पेरला होता. म्हादा व त्याची बायको शेतात राब राब राबली. पीक जोमात आलं. कापणी वेळी सदानं ठरल्याप्रमाणे पिकाच्या वरच्या भागाची जोंधळ्याची कणस कापून मळून घरी आणली. उरलेलं खालचं पीक म्हणजे कडबा म्हादूला न्यायला सांगितला. ते पाहून म्हादू व त्याची बायको जोंधळ्याविना गोंधळून गेली. फक्त जनावरांची सोय झाली. आपल्याला भावानं फसवलं, पण बाहेर सांगणार कसं? आपणच पिकाचा खालचा भाग मागितला होता. दोघंही गप्प झाली. फावल्या वेळी रोजगार करून पोट भरू लागली. दुसऱ्या वर्षी सदानं पेरणीवेळी म्हादाला विचारलं, औंदा तुला पिकाचा कुठला भाग पाहिजे? म्हादाच्या बायकोने त्याला अगोदरच सांगून ठेवलं होतं.